माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात जी रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यानंतरही मोहिते पाटील समर्थकांचा रोष कायम आहे. त्यातच धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केलेत. ते वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन अंदाज घेत आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे नेते त्यांना साथ देत आहेत. यात आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील या देखील मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांच्या भेटी घेत त्यांचे विचार जाणून घेत आहेत. पंढरपूर जवळच्या देगाव येथील संध्याकाळी देवी मंदिरात त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना समर्थन असल्याचे सांगितले असले तरी शीतलदेवी मोहिते पाटील यांनी मात्र सावध भूमिका घेत आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो लवकरच तुम्हाला कळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. तो निर्णय आदरणीय विजयदादा, मोठेदादा, रामराजे साहेब, देशमुख साहेबांनी आपल्यासोबत असणारे जिल्ह्यातले सर्व नेते हे ठरवतील. मी तो निर्णय म्हणजे मी नाही त्याच्यावर वक्तव्य करू शकत, पण नक्कीच हे सगळे एकत्र येऊन योग्य तो निर्णय घेतील. पण आजचा दौरा हा प्रचार दौरा नाही आहे, हा जनतेचा कौल घेण्यासाठी आम्ही सगळ्यांच्या वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार फिरतोय आणि जनतेचं मत काय आहे, म्हणजे पुढचं पाऊल आता आपण काय उचलावं, तर या दृष्टिकोनातून आजपर्यंत परिवारांनी कायम जनतेला कौल घेतल्याशिवाय पुढचं पाऊल उचललेलं नाही आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ते करतोय, मिळतोय. पण बघू आता काय ठरतं. निर्णय कधी होण्याची निर्णय 4 दिवसामध्ये सगळे वरिष्ठ मिळून नक्कीच जाहीर करतील आणि जनतेची प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून घेतली तर माझ्यापेक्षा खूप चांगलं होईल. हे जे संध्याकाळीचं मंदिर आहे याचा तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी बरेच वर्षी प्रतीक्षा होती. विजयदादा खासदार असताना त्याला ब वर्गाचा दर्जा मिळाला होता. हो, आता अ वर्गामध्ये जाण्यासाठी गावकरी प्रयत्न करत आहे, काय सांगा? नक्कीच केलं पाहिजे. फार सुंदर मंदिर आहे. मी ॲक्च्युली गाडीतून जेव्हा उतरले तेव्हा मी हे वटवृक्ष जे समोरचं पाहिलं त्याच्यात जे सौंदर्य या मंदिराचं आहे अगदी एखाद्या पर्यटन क्षेत्रासारखं आहे आणि अ वर्ग मिळावा आणि पुढं जे खासदार होतील जनता म्हणून मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते की त्यांनी त्याला प्रयत्न करावे आणि नक्कीच होईल. ईश्वराची इच्छा आहे, ईश्वराची जागा आहे तर होईल.